उल्हासनगरमध्ये चक्क डीपी रोडवर एक टोलेजंग इमारत उभारल्याची बाब समोर आलेली आहे। मी सध्या उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये आहे आणि या ठिकाणी आपण ही जी टोलेजंग इमारत पाहताय ही ती अनधिकृत इमारत आहे, जी खरं तर एका डीपी रोडच्या जागेवर बांधण्यात आलेली आहे। या इमारतीच्या जमिनीचं जे क्षेत्रफळ आहे ते 1000 चौरस मीटर इतकं आहे आणि त्यापैकी तब्बल 800 चौरस मीटर जागा जी आहे ती डीपी रोड मध्ये बाधित जागा आहे आणि तरी सुद्धा आर्किटेक्टनं प्लॅन सादर करताना त्यामध्ये डीपी रोड दाखवलेलेच नाहीयेत आणि त्यामुळे हा प्लॅन जो आहे तो उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा काहीही खातरजमा न करता पास केलेला आहे आणि त्यामुळेच आता ही जी बिल्डिंग आहे ती या ठिकाणी उभी राहते। ही बिल्डिंग जी आहे ती 16 माळ्याची आहे, ज्यापैकी 13 माळे जे आहेत ते या ठिकाणी बांधून झालेले आहेत आणि आता ही बाब जी आहे ती उघड झाली। याबाबत बिल्डिंगचा जो बिल्डर आहे तो उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता। उच्च न्यायालयाच्या आदेशानं उल्हासनगर महानगरपालिकेनं ही बिल्डिंग जी आहे ती निष्कासित करण्याचे आदेश संबंधित बिल्डरला दिलेले आहेत। जर तुम्ही स्वखर्चाने ही इमारत पाडली नाही तर आम्ही ही बिल्डिंग निष्कासित करू असे आदेश देखील उल्हासनगर महापालिकेने दिलेले आहेत। माझ्या हातात ही उल्हासनगर महापालिकेनं जी ऑर्डर दिलेली आहे तिची कॉपी देखील आहे। या कॉपीमध्ये स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही जर स्वतःहून ही इमारत जी आहे ती निष्कासित केली नाही तर आम्ही ही इमारत निष्कासित करू। MRTP ऍक्ट नुसार ही नोटीस जी आहे ती संबंधित बिल्डरला बजावण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या इमारतीमध्ये काही लोकांनी फ्लॅट्स देखील खरेदी केलेले आहेत। त्यामुळे आता उल्हासनगर महापालिकेची ऑर्डर जी आली आहे त्यामुळे निश्चितपणे या फ्लॅट धारकांचं देखील नुकसान होणार आहे। मात्र या सगळ्यात फक्त बिल्डर आणि आर्किटेक्टची चूक नाहीये तर उल्हासनगर महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांची देखील तितकीच चूक आहे। त्यामुळे या सगळ्यात आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निनाद करमरकर, NDTV मराठी, उल्हासनगर।